काय वाटतं योजनेबद्दल तुम्हाला? योजना तो चांगली है पण पैसे मिलत नहीं ना। अब उनका मतलब निकल गया। वोटिंग के जब तक के उन्होंने सब हमारे को पैसे पुराए अभी लोग को। अब एक महीने से कुछ नहीं दे रहे। नहीं, एक ही हफ्ता नहीं मिला है। आतापर्यंत नाही. नहीं फॉर्म रिजेक्ट झाल्याचा काही मेसेज वगैरे आला होता का? नहीं। मग आता काय सरकारकडे विनंती आहे? सरकारकडे हीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला आमचा लाभ द्यावा, जो आम्हाला मिळाले आमचा हक्क जेवढा आहे तेवढंच द्यावा। आम्ही जास्त देव तो सबको दे, नहीं तो सबके बंद करा। एक को दे रहा है, एक को नहीं दे रहा है। महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना 28 जुलै 2024 ला अंमलात आणली। तेव्हापासून मी माझ्या गावातील जवळपास 400 ॲप्लिकेशन भरलेले आहेत। त्यामध्ये काही महिला अशा आहेत की त्यांचा आजपर्यंत एकही हप्ता आलेला नाही आणि त्यामध्ये काही महिला अशा आहेत की त्यांचा जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही। तर त्यासंबंधी मला गावातील बऱ्याच महिला विचारणा करत आहे वारंवार, कारण त्यांचं म्हणणं आहे की मी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते चुकीचे करू शकते आणि त्या पुन्हा भरण्यासाठी मला विनंती करत आहे। तर मला एवढंच म्हणावंसं वाटते की शासनाने जर नारी शक्ती दूत ॲप आणि पोर्टल हे जर ओपन केलं तर मी नव्याने ॲप्लिकेशन भरू शकते यांचे आणि रजिस्ट्रेशन करू शकते। माझी लाडकी बहीण योजना याचा मला चांगला फायदा मिळाला। फक्त कसं ती रेग्युलर सुरू राहावी। मला बाकी महिन्याचे तर व्यवस्थित मिळाले आहे पण या महिन्याचे मिळाले नाही, तर त्याचा माझ्या शिक्षणासाठी चांगला फायदा होत आहे। तर ती रेग्युलर मिळावी अशी मला सरकारला विनंती आहे। पैसे आहे का तुमको? नहीं, 1 रुपया भी नहीं आया हमको आज तक के। कुछ भी नहीं मिले हमको आज तक के। देव तो सबको दे, नहीं तो सबके बंद करा। एक को दे रहा है, एक को नहीं दे रहा है। क्या लगता है योजना के बारे में? योजना अच्छी है बुरी है? योजना तो अच्छी है, बाकी हमको नहीं मिल रहा ना। 1 रुपया भी नहीं मिला आज तक के। घर पे खेती वगैरह गाड़ी नहीं, वगैरह खेती कुछ भी नहीं। अभी खेत में से छोकरी ने लाई वापिस मेरे को, काम करके ही मैं। मजदूरी का काम करते? हाँ। कितनी मिलती मजदूरी रोज की? क्या मिलती? 50 रुपए दिन भर के। तो अभी ये 1500 दोनों टाइम के 100 रुपए। हाँ, तो 1500 रुपए मिलने चाहिए अब। नहीं नहीं मिले, नहीं आज तक के नहीं मिले 1 रुपया। जब से योजना चालू हुई जब से 1 रुपया भी नहीं मिला मेरे को। सरकार से क्या कहेंगे आप? लोकमत के माध्यम से सरकार से क्या कहेंगे? हमने तो मत दिए फिर, हमने तो मत दिए फिर। तुम कार्रवाई करो, डबल फार्म भरो। हम डबल भी फार्म भरने को तैयार है। काय वाटतं योजनेबद्दल तुम्हाला? योजना तो चांगली आहे पण पैसे मिळत नाही ना। पैसे मिळाले पाहिजे ना। आता आम्ही सगळेनेच तो फॉर्म भरले, मग सगळेले भेटून राहिले, आम्हाला भेटून नाही राहिले। आता डबल फॉर्म काढा, आम्ही डबल भरतो। तुम्हाला पहिल्यापासून नाही भेटलं? नाही, पहिल्यापासून नाही भेटले, वर्ष झाला आहे। काही विचारलं नाही का तुम्ही कोणाला? विचारलं तर नाही, विचारलं कसं काय? फॉर्म सगळेने भरले तर सगळेचे आले, तर असं वाटलं की आमचे पण येणार, पण आले नाही। तुम्ही काय काम करता? काही शेतीचे काम। शिक्षण 12वी आहे बाबा। हम गरीबाला भेटले पाहिजे पैसे की नहीं आए तो हमको सर ऐसी आशा है कि 2 महीने के मिलने होना। फिर सरकार से आपकी क्या विनती है? पैसे चालू रहने होना हमारे भी। सबके आ रहे तो हमारे भी आने होना, नहीं तो फिर सबके नहीं आए तो हमारे कोई दिक्कत नहीं है। अब हमारे कागज पत्तर भी सही है सर, तो अब बन के हुई है तो ये हमको मालूम नहीं। पैसे मिले क्या? नहीं मिले, कब से? 1 महीना हो गया। क्या लगता फिर? अब क्या पता क्या देते क्या नहीं, लोगों दूसरों को दिए, हमको नहीं आए अभी तक। लेकिन क्यों पूछा नहीं क्या तुमने? नहीं, फिर पूछने का काम गिरा तो किसको पूछेंगे? वही तो पता नहीं है किसको पूछना क्या करना। गए नहीं कहा पे कागज वगज लेके? नहीं, केवाईसी करने नहीं बुलाया क्या कहीं पे? नहीं।